वसुदेवसुतं देवं गन्धर्वानुतमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता चालू असणारा 18वा अध्याय या ठिकाणी 18व्या अध्यायाच्या माध्यमातून हे असणारे संपूर्ण 25व्या श्लोकापासून तर पुढे सर्व 26, 27, 28, 29, 30 सगळे जे श्लोक आहे याच्या माध्यमातून काय ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती हे सर्वच्या सर्व जे आहे सर्वच्या सर्व काय याच्यामध्ये असणारे हे 3 भेद सात्विक, राजसिक, तामसिक या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न केला. साधकाने जीवनामध्ये यामधील ज्या आपल्याला अपेक्षित आहे सात्विक दर्जाची साधना ही अपेक्षित, म्हणून अशा प्रकारे ती सात्विक दर्जाची साधना आहे ती करण्याच्या अनुषंगाने सगळं यथार्थ विश्लेषण या ठिकाणी करण्याचा भगवंताने 18व्या अध्यायामध्ये प्रयत्न केला की सगळं असं आहे. आता शेवट आला, पूर्णाहुतीचा कार्यक्रम आला. मग हे सगळं आता मिळालेलं आहे का? आणि सर्व जर मिळालेलं असेल तर जो सिद्धांत आहे शेवटचा तो तेव्हाच सिद्ध होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये असतील. म्हणजे अशा प्रकारे जे आहे म्हणून ते संपूर्ण सांगण्यासाठी सारासार या अध्यायामध्ये प्रयत्न केला आणि याचा भरपूर विस्तार आता आपण केला. आता या ठिकाणी काय सांगितलं, या ठिकाणी आता मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं बुद्धी सांगितली आणि बुद्धीनंतर आता या 33व्या श्लोकाच्या माध्यमातून आता धृती सांगितली. वास्तविक आता तिथे बुद्धी म्हणजे बुद्धी आणि धृती असं भिन्नतया काय नाही आहे त्याच्यामध्ये. आता निश्चयात्मिका बुद्धी ही सांगितलं शास्त्रानं. मन चंचलात्मक मनः निश्चयात्मिका बुद्धी चिंतन कर्तुं चित्तम अहम करोति इति अहंकारः. याच्या अशा प्रकारे व्याख्या पुढे तत्वबोधामध्ये केली. तत्वबोध आपण सर्वात पहिला जो पाहिला तिथं अंतःकरण जे चतुष्टय आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारींच्या व्याख्या कशाप्रमाणे केल्या तर अशा प्रकारेच केल्या जाते. मग त्या ठिकाणी काय केलं, मनानंतर बुद्धी घेतली. धृती हा शब्द कुठे तिथं नाही. या फक्त अध्यायामध्ये गीतेमध्ये जरी आपण पाहिलं तर सारासार सर्व शास्त्राच्या विषयामध्ये पाहिलं धृती यदि शब्द असला तरी त्याच्या व्याख्यात्मक वास्तव बुद्धीची असणारीच एक प्रकारची वृत्ती आहे ती धारण करणारी ती या ठिकाणी पुन्हा घेतली. आणि त्याच्यामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक वास्तविक असं बुद्धीच सर्व करते. काय करायचंय काय म्हणून त्या ठिकाणी काय व्याख्या केली त्या बुद्धीची, कुठे तत्वबोधामध्ये अशी व्याख्या केली की निश्चयात्मिका बुद्धी. मन चंचलात्मक. मन जे आहे हे कसं आहे आपलं हे मन अत्यंत चंचल आहे. सातत्याने हे करायचे ते करायचं असं मरकटवत त्याला मरकटाची माकडाचं जसं मन किंवा माकड ज्याप्रमाणे अत्यंत चंचल असतं. बघा तुम्ही रस्त्याने कधी गेला तर रस्त्याच्या कडेला जर काही माकडं असेल त्यांचं काही वेळ तुम्ही जर ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी घेत राहिला तर असं 1-2 मिनटंसुद्धा काय होतं ते एका जागेवर ते बसू शकत नाही. सातत्याने त्यांच्यामध्ये चंचलात्मक असतं भाव त्यांचा. इकडे जातील, हे ओढतील, ते ओढतील, काही ना काहीतरी उपद्रव करतच राहतील. त्याप्रमाणेच काय हे मन जे आहे हे मन सुद्धा एका जागी स्थिर नसतं. सातत्याने आता हे असं केलं तर तसं करेल, मग असं केलं तर असं करेल, तसं केलं तर तसं होईल. मग आपण तिकडे मराठीमध्ये म्हणतो जे न चिंती वैरी, ते सुद्धा आपलं मन कधी आपलं वैरी जशी चिंता करत नाही त्याच्याही पेक्षा कधी कधी वेगळ्या प्रकारची किंवा त्याच्याही पेक्षा अत्यंत असं काही जशी विचार करू नये अशा प्रकारचा सुद्धा विचार आपल्या मनामध्ये येऊन जातो. त्या सातत्याने ते बदलणार आहे. चंचलात्मक आहे, चंचल आहे त्याचा स्वभाव. मग अशा चंचलात्मक मन जे आहे त्याच्यावर विजय प्राप्त करायचा असेल तर मग त्या ठिकाणी सांगितलं काय निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धीने निश्चय केला पाहिजे. मन जरी किती चंचल असलं असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे तेच केलं पाहिजे तरी काय केलं पाहिजे बुद्धी जी आहे बुद्धीने त्याला समजवलं पाहिजे की नाही हे योग्य नाही, ह्या दिशेने जाणं योग्य नाही. आता आपण साधक आहोत, आपण कशा प्रकारे आता आपला व्यवहार कसा आचार विचार जे आहे ते कशा प्रकारे असलं पाहिजे काय बुद्धीने त्याला समजायला पाहिजे. ते काय त्याच्या संस्काराच्या अनुषंगाने दिसलं की तिकडे धावणारच. लहान मुलं असतात त्यांना आपण कुठे एखाद्याच्या जत्रेत नेलं तर त्यांना सांभाळणं म्हणजे अत्यंत जिकिरीचं काम होऊन जातं. जे पाहतील ती गोष्ट त्या क्षणी त्यांना पाहिजे असते. एखादं खेळणं पाहिलं, हे पाहिलं, फुगा पाहिलं, हे पाहिलं, ते सगळं त्यांना काय वाटतं सगळं घ्यावं.
तिथे गेल्यानंतर. आणि म्हणजे अशा प्रकारे मग नाही समजा दिलं तर मग त्यांचं असणार सगळ्यात मोठं सर्व शस्त्र प्रहरणायुध. त्यांचं शस्त्र मोठं असतं लहान मुलांचं. कोणतं? रडणं. रडून नाही ऐकलं की मग काय अंग सोडून देणे त्या ठिकाणी. हे सगळं त्यांचं लहान मुलांचं शस्त्र आहे ते. मग त्यामुळे काय करतात, आई असतील बाबा असतील, बाबा ठीक आहे काय हरकत नाही घे. तसंच मनाचं आहे. जे 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 पाहिल ते सर्वच्या सर्व त्याला काय वाटतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पण पाहिजे, यातलं हे पाहिजे. मग ते त्या ठिकाणी विचार करत नाही काय ही गोष्ट मला योग्य आहे का अयोग्य स्वरूपाची आहे. फक्त पाहिजे एवढं फक्त त्याला कळत असतं. मग असं जे चंचलात्मक मन आहे त्या चंचलात्मक मनासाठी काय केलं, मग निश्चयात्मक बुद्धी सांगितली. बुद्धीने निश्चय केला पाहिजे कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. अरे तू साधक आहे, सकाळी उठल्यानंतर अशी साधना झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, त्याच्यावर जास्त हे नाही पाहिजे. विषयांविषयी असणारा जे आसक्ती आहे ती आता कमी झाली पाहिजे. ती आसक्ती कुठं आता परमेश्वराकडे वळवली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण या अनुषंगाने. आणि अशा प्रकारे ज्या तो साधना करेल त्यास काय तो आपली साधनेच्याद्वारे ती सिद्ध अवस्थेकडे त्याचा काय प्रवास आरंभ. म्हणून हे सगळं काय पाहिजे, म्हणून हे सर्वच्या सर्व सगळ्याकडे आपल्याला शुद्धी सांगितली. संस्कार आणि शुद्धी या परंपरेमध्ये या दोन गोष्टी ज्या आहेत या दोन्ही गोष्टींना अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे संस्कारित पाहिजे, प्रत्येक गोष्ट ही शुद्ध पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये मिक्सिंग नाही. आता सगळं मिक्सिंगच व्हायला लागलं. आता सगळं जे काय आहे आपण पाहतोय शुद्ध कुठेच नाही आहे. कशाही मध्ये जावा तुम्ही, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी मिक्स केलेलंच आहे. आणि त्यामुळे काय झालं, या सगळ्या मिक्सिंगचा परिणाम म्हणून आत्ताच असणार आहे. सगळ्यांचं आयुष्यमान कमी झालेलं आहे. अनेक गोष्टी उद्भवतात. आपण पाहतो की काही ज्या मुलांना अगदी काय 8 आणि 9 वर्षाची जरी मुलं असतील ते त्यांना ह्या चष्म्यापेक्षाही मोठा चष्मा, टपटपीत असा चष्मा. आणि आम्हाला अजूनसुद्धा फक्त आता बारीक अक्षर असेल तरच चष्म्याची गरज लागते. आता एकदा आता क्लास झाला चष्मा ठेवून दिला की परत चष्म्याची गरज लागत नाही. कितीही लांबचा असेल तरी पाहण्याचा प्रयत्न अजूनसुद्धा व्यवस्थितच आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या का सगळं आहार विहार हे सगळं जे काय आहे सर्व बदललं. त्याचे संस्कार आहेत ते संस्कार त्यांच्यावर होत गेले. आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने हे सगळे मग अनेक त्यांना असणारे आजार आहेत, हे आहे ते नाही त्या गोष्टी आहेत. तेव्हा सध्याचं जे जीवनमान आहे एवढं सहज नाही आहे म्हणायला सहज, परंतु आपण आपल्या याने लालसे पोटी काय केलं त्याला अत्यंत वक्र करून ठेवलेला आहे. म्हणून त्याकरता काय म्हणजे इथं हा सगळा विषय करतो हा सांसारिक विषय जरी असला तरी साधकाचा असणारा जो विषय आहे साधकाने काय केलं पाहिजे तर आपली जी बुद्धी आहे हे आपली बुद्धी सात्विक ठेवण्याचा किंवा आपली सगळी जी साधना आहे ही कशा प्रकारे सात्विक राहायला पाहिजे. मग कर्ता जे आहे करण आहे या सगळ्या ठिकाणी काय बुद्धी सांगितली, आता धृती सांगितली. मग बुद्धी आणि बुद्धीमध्ये निश्चयात्मिका बुद्धी. मग धृती शब्दाचा अर्थ या ठिकाणी केला. मग धृती म्हणजे काय, वास्तविक आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथं बुद्धीच फक्त, परंतु धृती सांगितलं. आता मग धृती म्हणजे काय, धृतीच या ठिकाणी व्याख्या करतात. त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात काय, आपली मान्यता. मान्यता म्हणजे आपला सिद्धांत, लक्ष, भाव, क्रिया, वृत्ती, विचार हे सगळं जे आहे इत्यादींना दृढ म्हणजे अचल ठेवण्याची शक्ती. यांना जे आपली जे काय आहे याच्यापासून त्यांना काय चलित झाले नाही पाहिजे, म्हणजे चंचल होता कामा नये तेच सांगितलं. या सर्वांना दृढ अचल ठेवण्याच्या शक्तीचे नाव या ठिकाणी धृती म्हटलं. म्हणजे काय निश्चय केलेला आहे त्या निश्चयावर काय केलं पाहिजे, स्थिर राहण्याचं का. मला इकडे जायचं आहे, मला इथून आता निघाल्यानंतर जर मला आळंदीला जायचं असेल तर अशाच प्रकारे मला गेलं पाहिजे. इथनं चांदणी चौकात जाईल, तिथून हवेला लागेल, तिथनं वळेलमध्ये पुन्हा असा प्रकार रावत करणं असं करत आळंदीला जाईल. जो काय म्हण काय निश्चय आळंदीला जा. तसं साधकाने काय केलं पाहिजे, जो आपला निश्चय केलेला आहे, जो सिद्धांत, जे लक्ष, जो भाव, ज्या क्रिया, आपली वृत्ती, आपले विचार हे सगळं जे आहे इत्यादी काय दृढ आणि अचल ठेवण्याची शक्ती या सर्वांमध्ये काय दृढता पाहिजे. आता महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय, आता न फिरे माघारी म्हणतात. आता या मार्गावर निघालोय ना, आता न फिरे माघारी. आता पुन्हा ह्या मार्गावरनं माघारी फिरणं माझ्याच्याने होणार नाही.
हा काय, हा साधकाचा दृढ निश्चय पाहिजे. ज्यावेळेस साधकामध्ये अशा प्रकारे दृढ निश्चय होतो की नाही बाबा आता या मार्गावर काय हो, देह जावं अथवा राहो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आता काय पांडुरंगालाच प्राप्त करून घ्यायचा आहे, असा हा जो आहे हा दृढ निश्चय म्हणजे धृती. त्याच्यामध्ये आता बदल नाही, काय हो कुठल्याही परिस्थितीमध्ये पांडुरंगच मला प्राप्त करायचा आहे, पांडुरंगाच्या व्यतिरिक्त मला आता काही नको, अशा प्रकारचा असणारी अचल अवस्था म्हणजे या ठिकाणी धृती या शब्दाने शास्त्राने किंवा व्याख्याकारांनी त्याचा अर्थ अशा प्रकारे घेतलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारची धृती जी आहे बुद्धी झाली सगळी. आणि आता मग त्या ठिकाणी 33व्या श्लोकाच्या माध्यमातून धृतीची व्याख्या केली. धृती म्हणजे काय, धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन व्यभिचारिण्या धृती पार्थ सात्विकी. पहिले आता सात्विकी धृती म्हणजे काय, तर अव्यभिचारिण्या योगेन म्हणजे काय, कधी ज्याच्यामध्ये बदल होत नाही अशा योगाने, म्हणजे जो योग काय आहे समाधीशी जाऊन एकरूप होणारा आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याधारणा ध्यान समाधीकडे घेऊन जाणारा आहे, अशा प्रकारचा यमनियम पहिले सांगितले त्याच्यामध्ये. मग यमनियमांचे पालन करून काय समाधीशी योगाशी काय करणार आहे, अव्यभिचारिण्या, अव्यभिचार ज्याच्यामध्ये व्यभिचार होत नाही, कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, अशा प्रकारे काय, ज्या धृतीच्या योगाने, या धृत्या, या धृत्या म्हणजे ज्या धृतीच्या योगाने कोणाला, तर मन प्राण इंद्रिय क्रिया, मन प्राण आणि इंद्रिय यांच्या ज्या क्रिया आहे या संपूर्ण क्रिया काय करतो तो साधक, कोणाशी जोडून टाकतो, तर योग आणि समाधी योगाशी अव्यभिचारिणी, त्याच्यामध्ये बदल न करता या सगळ्यांच्या असणाऱ्या ज्या क्रिया आहेत, म्हणजे या सर्वांद्वारे होणारे जे कर्म किंवा सर्वांच्या असणाऱ्या वृत्ती प्रवृत्ती काय करतो तो समाधी योगाकडे म्हणजे परमेश्वराकडे या सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न कसा करतोय, अव्यभिचारी म्हणजे त्याच्यामध्ये आता व्यभिचार करत नाही. आता या मार्गावर आता लागलेला आहे, मगाशी सांगितलं आता न फिरे माघारी या न्यायानं, बदल आता होत नाही, बस आता परमेश्वरासाठीच जे काय त्या ठिकाणी ते मीराबाईंचा जो असणारा अभंग, हा तो जो प्रभु का वंदन किया करे, ही शीश जो प्रभु चरणों में वंदन किया करे, म्हणजे सगळ्या ज्या काय असणाऱ्या ज्या आहे क्रिया त्या सगळ्या कोणासाठी, परमेश्वरासाठीच होणारे, अशा प्रकारे असणारी जी वृत्ती आहे अंतःकरणाची की जिच्यामध्ये बदल होत नाही, त्या वृत्तीला काय सांगितलं, त्या वृत्तीला हे अर्जुन ते सात्विकी धृती, ही अशा प्रकारची जी वृत्ती आहे की जी काय या सर्वांना मन प्राण इंद्रियांना परमेश्वराकडेच घेऊन जाणारी आहे, त्याच्यामध्ये तो बदल करत नाही, अशा प्रकारची असणारी अंतःकरणाची वृत्ती अथवा धृती, तिला सात्विकी धृती सांगितलं या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग की ज्याच्यामध्ये काय आता तो बदल करत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये, आता आलोय ना या मार्गावर, बस आता याच मार्गाने पुढे जाईल, काही हो तिकडे पण हाच मार्ग, याच मार्गाने आता मी पुढे होत जाईल, अशा प्रकारे काय मनामध्ये असणारा दृढ निश्चय अव्यभिचारी, त्याच्यामध्ये आता व्यभिचार नको, आता किती कष्ट आहे, सकाळी एवढ्या पहाटे कोण उठणार, 3 वाजता 3:30 वाजता उठून हे सगळं पाठांतर करा, स्नान करा, हे करा ते करा, सगळं महान कठीण काम आहे, जाऊ दे आपलं घरी जाऊन मला मस्तपैकी आरामात झोपता येईल, आरामात खेळता येईल, खाऊन पिऊन मजा करता येईल, हे कशाला हे असं सगळं जीवन साधकाचं, अशा प्रकारे जो विचार आहे हा ज्याच्या मनामध्ये काय पुन्हा येत नाही त्या मार्गावर गेल्यानंतर, ज्याची धृती सात्विक आहे तो या मार्गावर आल्यानंतर त्याच्यामध्ये आता हे का हा विचार येतो, कारण का शरीरमाद्यम खलु धर्म साधनम, शास्त्र त्या ठिकाणी असं पण म्हणतं, काय म्हणतं तर शरीरम आद्यम सांगितलं, खलु धर्म साधनम, हे जे शरीर आम्हाला मिळालेलं आहे ना, तर हे कशासाठी आहे, ते काय खाण्यापिण्यासाठी नाही आहे, धर्म साधनम सांगितलं, आद्य धर्म साधनम, धर्माचं असणारं अनुष्ठान करण्याचं मुख्य साधन काय आहे ते शरीर, म्हणून त्याच्याद्वारे काय करा धर्मानुष्ठानच व्हायला पाहिजे, तर काय
तर मग ते काय अव्यभिचारी भावाने राहील. धर्माचं अनुष्ठान सोडून इतर जर अनुष्ठानं करत असेल म्हणजे काय, कोणती इतर अनुष्ठानं म्हणजे कोणती, खाओ पिओ मजा करो. आता जे सगळं आपल्या भोवताली जे दिसतंय, जे आपण पाहत आहोत, ही सगळी जी संस्कृती आहे, पतंती पितरो येशा, याच्या पतंती नरकामध्ये भगवंत म्हणतात. हे सगळेच्या सगळे काय अशा प्रकारच्या वृत्तीचे लोक आहे, ते पुन्हा पुन्हा नरक प्राप्तीलाच कारणीभूत होतात किंवा नरकामध्येच जातात. आणि म्हणून अशा प्रकारे ते जाऊ नये. मग काय केलं पाहिजे, अशा प्रकारे अव्यभिचारी भक्तीने आपल्या असणारे मन प्राणेंद्रियांची जी क्रिया आहे ती सगळी परमेश्वरासाठीच करण्याचा दृढ संकल्प जो आहे ती सात्विक असणारी धृती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. धृत्या इति धृत्याया अव्यभिचारिण्या इति व्यवहितेन संबंधः धारयते किं मन प्राणेन्द्रियक्रियाः मनश्च प्राणाश्च इन्द्रियाणि च मने प्राणेन्द्रियाणि तेषां क्रियाः चेष्टाः ता उच्छास्त्रमार्गे प्रवृत्ते धारयते धारयति धृत्या हि धार्यमाणाः उच्छास्त्रमार्गविषयाः न भवन्ति योगेन समाधिना अव्यभिचारिण्याः नित्यसमाध्यानुगताः इत्यर्थः. एतदुक्तं भवति अव्यभिचारिण्या धृत्या न प्राणेन्द्रियक्रियाः धर्माणाः योगेन धारयति इति य एवं लक्षणः धृतिस्सापादः सात्विकी. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, योगेन अभिचारिण्या अव्यभिचारिण्या, योगेन अव्यभिचारिण्या म्हणजे नेहमी योगाला समाधीला धरून राहत असलेल्या, म्हणजे नेहमी योगाला त्या अनुषंगानेच राहत असलेल्या, म्हणजे त्याचं जी साधना आहे परमेश्वराच्या अनुषंगानेच पाहिजे जे काय करत असेल ते. म्हणून त्या ठिकाणी हरिपाठामध्ये असणारा पहिली ज्या अभंग आहे तोच सांगितला, देवाची या द्वारी उभा क्षणभरी, की तिथं पहिल्यांदा सुरुवात तिथनं केली पाहिजे. ते सांगण्याचा या ठिकाणी त्यांनी काय केला, प्रयत्न केला. आणि म्हणजे अशा प्रकारे काय योगेने अव्यभिचारीने म्हणजे नेहमी योगाला म्हणजे समाधीला धरून राहत असलेला, समाधी योगाच्या मार्गाने परमेश्वराकडे जाणाऱ्या मार्गाने अशा ज्या धृतीच्या योगाने, अशी जी धृती आहे त्या धृतीच्या योगाने काय करतो, मन प्राण इंद्रिय ही सगळीच्या सगळी यांच्या व्यापारांना पुरुष आवरून धरतो. म्हणजेच काय करतो, या सगळ्यांचे जे व्यापार आहेत, कोणाकोणाचे, मनाचा व्यापार आहे, प्राणाचा व्यापार आहे, नंतर इंद्रियांचा व्यापार आहे, या सगळ्यांच्या व्यापारांना हा पुरुष म्हणजे हा साधक आवरून धरतो. म्हणजे काय करतो, मन प्राण इंद्रियांना उन्मार्गाला जाऊ लागले असता त्यांचे निवारण करतो, ही धृती होय. म्हणजे उन्मार्गाला म्हणजे वाईट मार्गाला जर निघाली तर त्यांचं त्यापासून काय करतो, त्यांना त्यापासून परावृत्त करतो की या मार्गाला आता जायचं नाही, अशा प्रकारे त्यांना परावृत्त करतो ती धृती. हे पार्थ सात्विकी होय. याचे तात्पर्य असे, ब्रह्माचे ठिकाणी मनाची एकाग्रता झालेली असली म्हणजे काय होतं, ब्रह्माच्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी किंवा ब्रह्माच्या ठिकाणी काय होतं, मनाची एकाग्रता झालेली असली म्हणजे मनाची काय होते, एकाग्रता होते. मनाची एकाग्रता, मनाचा असणारा कल जो आहे हा परमेश्वराकडे असला म्हणजे काय होतं, झालेली असते. म्हणजे शास्त्र निषिद्ध मार्गाकडे इंद्रियांचा कल होत नाही. म्हणून मग काय, एकदा परमेश्वराकडे एकदा त्याचा कल असला, सद्वस्तूकडे एकदा त्याचा कल असला की असद वस्तूविषयी त्याच्या मनामध्ये विचार येत नाही. मग असद वस्तूविषयी मनात विचार येत नाही म्हणजेच काय, बाकीच्या ज्या क्रिया आहेत, शास्त्र निषिद्ध मार्ग ज्या आहेत, वाईट मार्ग, त्या वाईट मार्गाला तो प्रवृत्त होत नाही. थोडक्यात शास्त्र निषिद्ध मार्गाकडे इंद्रियांचा कल होत नाही. चित्ताची एकाग्रता हा योग जेव्हा असतो तेव्हा धृती त्याला सोडून कुठेही जात नाही. आणि मग अशा प्रकारची चित्ताची एकाग्रता जी आहे ते परमेश्वराचे सजातीय वृत्तीप्रवाह. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, अलग लक्षात, सात्विकी धृती म्हणजे काय, तर सजातीय वृत्तीप्रवाह, परमेश्वराकडेच जाणाऱ्या जे काय करते, यद्यत कर्म करोमि तत्त दखिलम सांग शंभो तवाराधनम, जे जे माझ्या हाताने करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवणनयजम वा मानसम वा पराधम विदितम विदितम वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव महात्मा. याच्याद्वारे जी जी काय कर्म होती ती सगळी काय हे तुलाच अर्पण करतो. मग परमेश्वराला ज्यावेळेस एखादं कर्म आपण अर्पण करणार आहोत त्यावेळेस कर्म कोणत्या दर्जाचं आपण अर्पण करू, ते सात्विक दर्जाचं, जे चांगलं आहे. वाईट कर्म आपण कधीच म्हणत नाही परमेश्वराला अर्पण करू. तया सत्कर्मी रती वाढो. माऊली सुद्धा असंच म्हणतात की जी जीवनामध्ये जी चांगली कर्म आहेत तीच परमेश्वरापर्यंत आपण पोहोचवली पाहिजे.
चांगली कर्म जर परमेश्वरापर्यंत पोहोचवली पाहिजे तर मग चांगलीच कर्म केली पाहिजे आणि वाईटांचा त्याग केला पाहिजे. तेच सांगितलं. म्हणजेच काय, शास्त्र निषिद्ध मार्गाकडे इंद्रियांचा कल होत नाही. चित्ताची एकाग्रता हा योग जेव्हा असतो तेव्हा धृती त्याला सोडून कुठेही जात नाही. म्हणून अव्यभिचारी धृती नाही, म्हणजे अव्यभिचारी ती बदलत नाही. परमेश्वराच्या मार्गावर लागल्यानंतर आता ती बदलत नाही. मन प्राण इंद्रिय यांचे व्यापार जो आवरून धरतो तो योगामुळे अवधरून धरतो. अशा प्रकारे धृती सात्विकी आणि म्हणजे अशा प्रकारे या धृतीमुळे काय करतो, मन प्राण इंद्रिय यांचे व्यापार जो काय आवरून धरतो, त्यांना इकडे तिकडे जाऊन देत नाही. हे ते किती जरी काय म्हणलंय तरी तो काय म्हणतो, नाही आता आपण साधकीय मार्गावर आहोत, या मार्गावर आता ते करून चालणार नाही. अशा प्रकारे काय तो योगामुळे, कुठल्या योगामुळे, परमेश्वर प्राप्तीच्या योगामुळे आता त्यांच्यामधलं उच्छृंखलपणा जो आहे हा बंद होतो. म्हणजेच काय, थोडक्यात मन प्राण इंद्रिय जे आहे, अगदी आपल्या टेक्निकल भाषेमध्ये सांगायचं, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी म्हणजे काय, आता परमेश्वराच्या अनुषंगानेच ती कार्याला प्रेरित होतात. अशा प्रकारची जी धृती ती सात्विकी सांगितली. राजसीस काय म्हणता, हेया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थ राजसी. धृतिस्सा पार्थ राजसी. कोणती राजसिक धृती कोणती, हे अर्जुना कोणती, का ज्या वृत्तीमुळे ज्या धैर्याने काय धर्म काम अर्थाम, धर्म काम अर्थ म्हणजे धर्म काम अर्थ यद्यपि पुरुषार्थ चतुष्ट आहे, करत धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्यातले जे पहिले आहेत कोणते, धर्म काम अर्थ, या चतुर्विध पुरुषांमध्ये त्या पुरुषार्थांना, या 3 पुरुषार्थांना काय तो धारण करतो. पण धारण करता वेळेस काय करतो, प्रसंगेने प्रत्येक धारणेच्या वेळी किंवा त्यावेळी त्याचा जे अनुष्ठान आहे, आता धर्म प्राप्त करण्यासाठी, काम प्राप्त करण्यासाठी अथवा अर्थ प्राप्त करण्यासाठी जेव्हा तो प्रयत्नशील होतो त्यावेळेस काय होतो, त्यावेळेस त्या अनुषंगाने कोणत्या फलाकांक्षी, म्हणजेच काय फलाची आकांक्षा करतो. म्हणजे सगळ्याचं अनुष्ठान करत असताना धर्म अर्थ काम मोक्ष जे आहे, त्यातला मोक्ष तर परमपुरुषार्थ तो बाजूला गेला, परंतु या तिघांचंही अनुष्ठान करत असताना काय करतो, ज्यावेळेस मनामध्ये मी आता हे असं करतोय, हे धर्माचं अनुष्ठान करतोय, परंतु मी हे असं केल्यानंतर माझं हे असं काम झालं पाहिजे, माझं तसं काम झालं पाहिजे, माझी ही कामना पूर्ण झाली पाहिजे, मला एवढा द्रव्यवार्जन होणं झालं पाहिजे. अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी, आपण ज्याला म्हणतो कुठल्या पर्टिक्युलर बाजूवर सेटलमेंट काहीतरी मिळालं पाहिजे. अशा प्रकारे त्यातनं काय मिळेल तरच करेल, मिळत नसेल तर करणार नाही. अशा प्रकारची जी अंतःकरणाची वृत्ती आहे, फलाकांक्षी, याच्यापासून काय मिळणार आहे, काय मला फलाची प्राप्ती होणार आहे, मी येतो तुझ्याबरोबर. मागे आता पाहिलं आपण पाठामध्ये अनेक की काय जणांची वृत्तीच तशी आहे, ठीक आहे मी येतो, मला काय मिळणार पहिलं विचारूनच घेतात. हे जे म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मध्ये काही ना काहीतरी जी फलाची अपेक्षा ठेवून जे कार्य केलं जातं किंवा त्या अनुषंगाने सुद्धा येते धर्म काम अर्थ हे जरी प्राप्त करायचं असलं तरी त्याच्या अनुषंगाने जे कार्य केलं जातं त्या कार्याला या ठिकाणी सात्विक दर्जाची वृत्ती असेल किंवा धृती असेल ना, राजसिक दर्जाची असणारी ही धृती सांगितली. म्हणून अशा प्रकारे या तु धर्मकामार्थान् धर्मश्च कामश्च अर्थश्च धर्मकामार्थाः तान् धर्मकामार्थान् धृत्या धारते मनसि नित्यम् एव कर्तव्यरूपाणि अवधारयन्ति. हे अर्जुना प्रसंगेन यस्य शर्मादेः धारणप्रसङ्गः तेन प्रसंगेन फलाकाङ्क्षी च भवति यः पुरुषः तस्य धृतिः या सा पार्थराजसी. अशा प्रकारे काय म्हणतात, ज्या धृतीच्या योगाने काय होतंय, पुरुष धर्म अर्थ काम यांना धारण करत असतो, ज्या धृतीद्वारे तो पुरुष काय करतोय, या सगळ्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांचे नित्य आचरले पाहिजे, तो मनामध्ये काय त्यांचं नित्य आचरण करतो असं आपल्या मनामध्ये समजतो. हे सगळं समजत असताना काय करतो, या तिन्हींपैकी ज्यांचे अवलंब करण्याचा प्रसंग येतो, परंतु या तिघांमध्ये धर्म अर्थ कामामध्ये या तिघांचं काय तो आता अनुष्ठान करतो. पण ज्यावेळेस अनुष्ठान करण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याच्या फलाची या धृतीमुळे तो आशा करीत असतो. आणि जेव्हा त्याचं अनुष्ठान करण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याच्यापासून काय मिळणार,
मी करतो, परंतु मला त्यातनं काय प्राप्त होणार अशा प्रकारचा जो विचार आहे, त्या विचाराची असणारी जी वृत्ती आहे, जी धृती आहे, तिला या ठिकाणी राजसी सांगितली. आता तामसी यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचति दुर्मेधाः धृतीसा पार्थ तामसी. आता धृती कोणती सांगली? तामसी सांगितली. कयया म्हणजे ज्या धृतीच्या योगाने काय दुर्मेधाः, दुर्मेधाः म्हणजे काय? ज्याची बुद्धी जी आहे ती दुर्बुद्धी झालेली आहे, असा प्रकारचा दुर्मेधाः म्हणजे अशा प्रकारचा दुर्बुद्धी पुरुष काय करतोय? स्वप्न म्हणजे निद्रा, भय, शोक, काय काय सांगितलं? स्वप्न, भयम, शोकम, विषादम आणि मदमेवच. म्हणजे स्वप्न म्हणजे निद्रा, भय म्हणजे भीती, शोक म्हणजे शोक, विषाद म्हणजे खेद आणि मद म्हणजे मदमत्तता, मदमत्तपणा, मी अहम वृत्ती असणारे आहे, गर्विष्ठपणा. थोडक्यात यांना काय करतो? यांना तो मदा तो न विमुंचती. तामसिक वृत्तीच्या द्वारे काय करतो? हा जो आहे हा दुर्बुद्धी पुरुष, हे जे सगळे आहेत स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मद, या 5 गोष्टी आहेत. या 5 गोष्टींना काय करतो? न विमुंचती. या 5 तो काय करतो? तो सोडतच नाही. म्हणजे यांच्यामध्येच अडकून पाहतो. मी असा, मी तसा, माझी बुद्धी अशी, माझं तसं, हे तसं, मला भीती तसा, शोक तसा, विषाद असा, खेद असा, या सगळ्यांना काय कायम पकडून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांना न सोडण्याचा जो प्रयत्न आहे, त्याला काय सांगितली? त्याला धृतीसा पार्थ तामसी. ती तामसी की अशा प्रकारे या गोष्टींनाच प्राप्त करण्याचा जो प्रयत्न करतो, कोणत्या? स्वप्न, भय, शोक, विषाद, मद यांनाच आपल्या जीवनामध्ये परमपुरुषार्थ मानतो आणि त्या अनुषंगाने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये हेच आहे ते सांगितलं. त्याचा त्या ठिकाणी सुभाषितकार काय म्हणतात? आहार, निद्रा, भय, मैथुनंच. तेच सांगितलं. आहार, निद्रा, भय, मैथुनंच एतत् समानम पशुभिर्नराणाम. आध्यात्मिक माणसामध्ये विशेष काय किंवा मनुष्य कोणाला म्हणावं? धर्मो हे येशाम अधिको विषय. ज्यांच्यामध्ये धर्म करण्याची प्रवृत्ती आहे तो मनुष्य, ते धर्मेनही न पशुभिः समान हा, ते धर्मापासून भिन्न आहे, ते धर्माचं आचरण करत नाही. अशा प्रकारे केवळ भय, आहार, निद्रा, भय, मैथुन याच्यामध्येच लागलेले आहे. स्वप्न म्हणजे निद्रा, भय म्हणजे भीती, शोक म्हणजे त्याप्रमाणे भीती, विषाद म्हणजे दुःख आणि मद म्हणजे गर्विष्ठपणा. याच्यामध्येच जे काय झालेले आहेत, लागलेले आहेत, हे सगळी जे अशा प्रकारचा जो काय तो दुर्मेधा पुरुष, तो चांगली त्याची बुद्धी जी आहे ही चांगली नाही, तो वाईट पुरुष. मग अशा प्रकारची जी वृत्ती आहे त्याला या ठिकाणी तामसिक अशा प्रकारे सांगितलं. स्वप्न म्हणजे निद्रा, भय म्हणजे आचार्य काय म्हणतात? या इति या स्वप्नम निद्रा भयम त्रासम शोकम विषादम असा अवसादनम विषण्णता मदम विषयसेवम आत्मनः बहुमन्यमानः मत्तः इव मंदा एव च मनसि नित्यमेव कर्तव्यरूपतया कुर्वन्न विमुञ्चति धारयति एव दुर्मेधोः उत्सितमेधोः यस्य यः सस्य धृतिः यासा पार्थकी तामसी मताः. अशा प्रकारे काय? स्वप्न म्हणजे निद्रा. स्वप्न म्हणजे काय? तो स्वप्न म्हणजे या ठिकाणी निद्रा सांगितलं. भय म्हणजे त्रास अथवा भीती, दोन्ही घेतलं तरी चालेल. शोक म्हणजे इष्टवियोगामुळे होणारा मनस्ताप. शोक म्हणजे जो आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट न मिळता अलग लक्षात ती दुसराच घेऊन गेला की जी मनाला मनस्ताप होतो, तो मनस्ताप म्हणजे शोक. विषाद म्हणजे खिन्नता, आत्ता इंद्रियाची म्लानता. मनामध्ये विषाद म्हणजे इंद्रियामध्ये दुःख किंवा मनामध्ये दुःख सगळंच बसणे म्हणजे विषाद. निरुत्साह, आपण दुसरा शब्द त्याला उत्साही नसणे. त्यानंतर मद म्हणजे विषय सेवनाला पुरुषार्थ समजणारा एखाद्या मत्त पुरुषाप्रमाणे. मदाला म्हणजे विषय सेवनाला कर्तव्य समजणारा. मत्त म्हणजे केवळ विषयांचं सेवन करणारा. पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय त्यांच्या जातीचे असणारे जे पंचविषय आहे त्या केवळ पंचविषयांचंच सेवन करणारा. पंचविषय म्हणजे सर्व काही आहे अशा प्रकारे विचार करणारा जो दुर्बुद्धी, अशा प्रकारचा जो पुरुष आहे तो कसा आहे? तो दुर्बुद्धी आहे, सुबुद्धी नाही. जो दुर्बुद्धी पुरुष स्वप्नाधिकांना सोडत नाही, म्हणजे त्या कर्तव्य बुद्धीने धारण करतो, त्याची धृती तामसी सांगितलेली आहे. अशा प्रकारचा
जो पुरुष आहे तो त्याची धृती म्हणजे त्या ठिकाणी तामसिक धृती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. आणि आता यानंतर सांगतायत गुणभेदेन क्रियाणाम कारकाणाम च त्रिविधम भेद उक्तः अथ इदानीं फलस्य सुखस्य द्विविधम उच्यते. आता सगळे या ठिकाणी गुणभेदाने क्रिया कारक करता बुद्धी धृती या सगळ्यांचं काय सांगितलं, तीन तीन प्रकारचे भेद सांगितले. आणि आता काय या सगळ्यांचा सारा विचार काय तर तीन प्रकारची असणारी फल. काय फळ प्राप्त होतं, सात्विक फल कोणतं, राजसिक फळ कोणतं, तामसिक फल कोणतं ते सांगण्याचा आता प्रयत्न 36व्या श्लोकापासून पुढे करतायत. 36व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात सुखम त्रिदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात् रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति. सुखम त्रिदानीं त्रिविधम. आता काय तुला हे भरतश्रेष्ठ मी काय करतोय, तुला तू इदानीम म्हणजे काय, पण आता तुला काय सुख यत्र ज्या सुखानुभवात अभ्यासात काय अभ्यासात रमते यत्र म्हणजे काय याच्यामुळे या सुखामुळे काय होतं हे भरतश्रेष्ठ. पण आता ज्या सुखानुभवात म्हणजे अभ्यासामुळे परिचयामुळे प्राणी रममान होतो, ज्या सुखामध्ये प्राणी रममान होतो अथवा व दुःखाच्या शांतीला निश्चयाने प्राप्त होतो. त्यानंतर दुःखाच्या शांतीला म्हणजे परमशांती जी आहे परमशांतीला तो प्राप्त होतो. त्या त्रिविध प्रकारचे जे सुख आहे त्या सुखांची व्याख्या तीन प्रकारचे कोणतं सुख सात्विक, कोणतं राजसिक, कोणतं तामसिक हे या ठिकाणी आता सांगण्याचा प्रयत्न करतात. आचार्य भाष्यामध्ये सांगतात ते मी सांगतो ऐक. काय सुखमिती आता म्हणजे आता या ठिकाणी या सारासार फळ या सगळ्याचं असणारं फळ तीन प्रकारची सुख. कोणकोणती तीन प्रकारची सुख ती सांगण्याचा आता प्रयत्न करतील. सुखमिती सुखम तु इदानीं त्रिविधम शृणु समाधानमिति कुरु इति तत मे मम भरतर्षभ अभ्यासात् परिचयात् आवृत्तेः रमतेः रतिं प्रपद्यते यत्र यस्मिन् सुखानुभवे दुःखाञ्च दुःखावसानं सुखोपशमं च निगच्छति निश्चयेन प्राप्नोति. हे भरतश्रेष्ठ आता तीन प्रकारचे सुख माझ्याकडनं ऐक. तीन प्रकारची सुख आहेत त्या तीन प्रकारच्या सुख माझ्याकडनं ते ऐक. ते ऐकण्यासाठी मनाचे समाधान ठेव. म्हणजे आता ही सुख जी मी सांगणार आहे ते ऐकण्यासाठी काय कर, आता मनाचं तू समाधान ठेव. ज्या सुखानुभवामध्ये अभ्यासामध्ये परिचयामुळे वारंवार आवृत्ती केल्याने ज्याच्यामुळे या सुखामध्ये काय होतंय सातत्याने परिचयामुळे काय वारंवार आवृत्ती केल्याने रमते रतीला प्राप्त होते, रममान होते आणि दुःखाच्या उपशमनाला जाते, निश्चयाने प्राप्त होते. ते त्रिविध सुख माझ्यातून नाही म्हणजे अशा प्रकारचे ह्या ठिकाणी काय ते प्राप्त केल्यानंतर कशा प्रकारे तुझी वासना सुखाला प्राप्त होतो आणि आत्यंतिक सुखाची अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती कोणत्या सुखाने प्राप्त करतो त्याच्या असणारे तीन विभाग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सारासार या सगळे जे मागं सांगितलेले त्याचे आता ही फलश्रुती. सात्विक म्हणजे काय, राजसिकचं फळ काय आणि तामसिक असणाऱ्याचं फळ. सात्विक दर्जाचं जे आहे ते फळ काय, सात्विक दर्जाचं फळ या ठिकाणी सांगतात यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादजं. यदग्रे विषमिव सर्वातिला काय जे सुख सुरुवातीला अत्यंत यत्तग्रे विषमिव विषाप्रमाणे म्हणजे अत्यंत कठीण आहे. साधकाला पहिली जी साधनावस्था असते ही पासायच्या साधनावस्थेमध्ये अत्यंत कठीणता असते, सहजा नसतं. बघा शरीर एक आहे ते सगळं तपसा ब्रह्मविजयज्ञासस्व अत्यंत पहिल्यांदा प्राथमिक अवस्थेमध्ये करायला लागतं. स्नान संध्या पूजा भिक्षाटन हे ते सगळं अनेक गोष्टी, गुरुसेवा आहे, शास्त्रश्रवण आहे, सगळं स्वतःची कार्य आहे, स्वतःचा अनेक आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या अत्यंत म्हणजे त्याला अगदी वेळ नसतो याच्यातनं. त्यामुळं का अत्यंत शरीर जे आहे हे शरीर का आता अत्यंत त्याच्यामध्ये तप्त होतं. त्या दुसऱ्या गोष्टीचा विचार करायला बिलकुल वेळ राहत नाही. अशा प्रकारे जे आहे यत्तग्रे विषमिव सांगितलं पहिल्यांदा अत्यंत कठीण आहे याच्यामध्ये ही अवस्था. सात्विक दर्जाची जी साधना आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा साधक आल्यानंतर त्याला काय देतो जसं सुवर्ण जे असतं त्या अत्यंत झळाली देण्यासाठी जसं काय त्याला तापून तापून ज्याप्रमाणे घ्यायला लागतं त्या ह्याच्यावरून भक्तीतून त्याप्रमाणेच आहे हे तपच आहे. तप म्हणजे 1-2 वर्षांनी तप होत नाही तर 12 वर्षाचं सातत्याने आपण सांगत आलो. 12 वर्षाचा असणारा कालावधी ही साधना करायची
नित्याने ते पण बाबा 1 दिवस केला आणि 4 दिवस झोपला असं नाही. नित्यगंगा स्नान असेल तर नित्यगंगा स्नानच करायचं. पहाटे 5 वाजता जर पहाटे 4 वाजता 5 वाजताच करायचं. मग आज पाऊस आहे ना, आज कसं करू, आता उन्हाळ्यामध्ये बरं वाटतंय, उन्हाळ्यात करतो, हिवाळ्यामध्ये अरे बापरे आता एवढी थंडी, आता कशी करू, काही नाही. मग अशी सांगितलं शरीरमाद्य खलू धर्म साधनम. हा जो देह आहे हा कशासाठी आहे? तपाय परिकल्पते, तपासाठीच दिलेला आहे, बाकी कुठल्याही गोष्टीसाठी तुला दिलेला नाही परमेश्वराने. हा म्हणून तपसा ब्रह्मविजित जिज्ञास असं सांगितलं. पण तपानेच त्याची प्राप्ती होती, दुसरा कुठलाही मार्ग नान्य पंथा विद्यते अनाय. याच्या व्यतिरिक्त शास्त्राने कोणताही मार्ग सांगितलेला नाही. हा सहज वेदांत नाही, तपाचाच वेदांत. जेव्हा आलो आणि 2 पुस्तकं वाचणं आता इझी गो लाईफ करू, त्यातनं त्या तत्वाची प्राप्ती, ज्याला म्हणतो आपण कुठल्याही गोष्टीमध्ये जे आंतरिक समाधान पाहिजे. गृहस्थी असो, संन्यासू असो, कोणी असो, त्याचा एक आंतरिक समाधान. सात्विक गृहस्थी असतो जे आहे प्राप्त परिस्थितीमध्ये सुखी असतो, जास्त अपेक्षा नसतो, ठीक आहे याच्यामध्ये ठीक आहे. तसंच आहे या ठिकाणी सुद्धा जो संन्यासी सुद्धा आहे, जो खरोखर तपाच्या अनुषंगाने हे ज्या मार्ग सांगितला त्या मार्गाने शास्त्राचं श्रवण मनन जिज्ञासा करून ठेविले अनंत तैसेसी राहावे चित्ती असुदाय समाधानी या न्यायाने राहतो, तो सुखीच राहतो. आणि तेच सुखम सात्विक सांगितले. त्याचं ते असणारे सुख आहे ते सात्विक दर्जाचे आहे. यत्तदग्रे विषय न वियो, पहिल्यांदा अत्यंत कठीण आहे. परिणामी मृतोपम, यद्यपि पहिल्यांदा क्लेशकारक असतं, त्याचा परिणाम आहे. नंतर काय? परिणामी मृतोपम, त्या अमृता समान अत्यंत काय, नंतर शांत, नंतर काही नाही. चला, तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादनम. अशा प्रकारचं जे सुख आहे ते काय, ते सुख त्या ठिकाणी सात्विक दर्जाचं सांगितलं. आणि कसं? आत्मबुद्धी प्रसाद, म्हणजे आत्मबुद्धी प्रसाद म्हणजे आत्मविषयक बुद्धीच्या प्रसादापासून झालेले ते काय, आता ते त्याची जी असणारी जी वृत्ती आहे ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्याची बुद्धी, नंतर धृती, हे सगळे काय आत्मप्रसादन, आत्मज्ञानाकडे केंद्रित होतात. तो काय आत्मज्ञानाच्या अनुषंगाने आत्मज्ञान प्राप्ती करता, ब्रह्मविद्या प्राप्ती करता. म्हणूनच तो काय करतो, तो प्रयत्नशील राहतो. ते किंवा ते ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. ते या ठिकाणी सात्विक दर्जाचं असणार ज्ञान किंवा सात्विक दर्जाचं असणार सुख या ठिकाणी सांगितलं. म्हणजेच काय, जे सुख आरंभी विषयासारखे क्लेशकारक, पहिल्यांदा अत्यंत क्लेशकारक आहे, परंतु त्याचा परिणाम कसा आहे, त्याच्या परिणामे काय अमृत समान आहे असे असणार अमृतासारखे असते. तेच तर ते तद आत्मबुद्धी प्रसाद, ते आत्मविषयक बुद्धीच्या प्रसादापासून झालेले सुख. आणि अशा प्रकारे आत्मप्रसादन बुद्धीपासून जी बुद्धी आत्मविषयक आहे, अध्यात्म ज्ञानाकडे घेऊन जाणारे आहे, त्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेले ते सुख कसं आहे, ते सात्विक दर्जाचं सुख आहे. यत्तदसुखम अग्रे पूर्वं प्रथमसन्निभाते ज्ञानवैराग्य ध्यान समाध्यारंभे अत्यंत आयासपूर्वकत्वं विषम इव दुःखात्मकं भवति. परिणामे ज्ञानवैराग्यादि परिपाकजं सुखम् अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तं. विद्वद्भिः आत्मबुद्धिः आत्मबुद्धेः प्रसादः नैर्मल्यं शरीरस्य च स्वच्छता ततः जातम् आत्मबुद्धिप्रसादनम् आत्मविषया च आत्मालंबना या बुद्धी आत्मबुद्धी तत्प्रसादकर्षात वा जातमिति तस्मात् सात्विकं. तथा अशा प्रकारे काय म्हणतात की अशा प्रकारे जे सुख आहे काय, ते जे सुख आरंभी कसं आहे, पूर्वी म्हणजे ज्ञान वैराग्य ध्यान समाधी यांच्या आरंभ करण्याच्या वेळी कळ, याच्या अगोदर हे सगळं म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी प्राप्त होण्याच्या अगोदर काय होतं, आरंभ करण्याच्या वेळी अत्यंत आयासपूर्वक संपादन करावे लागते. याच्यासाठी एवढं सहज नाही. चरस्य दारांशुदा दरत्तया दुर्गम पतस्तत्कवयो वदंती. शास्त्र म्हणतं की हा जो मार्ग आहे एवढं काय असं सरळ चाललाय, त्याच्यावर लॉनवर फिरल्यासारखा नाही आहे. मग कसं आहे, क्षरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत्कवयो वदंती. दुर्गम पतस्तत्कवयो वदंती. तलवारीच्या पात्यावर चालणं ज्याप्रमाणे अत्यंत दुष्कर आहे, त्याप्रमाणे हा मार्ग हे अत्यंत कठीण आहे. एवढं सहज हा मार्ग साधनेचा नाही. ते म्हणजे अत्यंत आयासपूर्वकम, सहज नाही या सगळ्या गोष्टी प्राप्त करणं. कोणतं ज्ञान वैराग्य ध्यान समाधी. आपल्याला वाटतंय
पण वाटतं म्हणजे एवढं नाही आहे, अलग लक्षात. त्याच्यासाठी किती त्याग पाहिजे, किती अंतःकरणाची वृत्ती आहे, किती इंद्रियांवरती विजय प्राप्त झाला पाहिजे. एक गोष्ट सोडायची म्हटली तर आमच्या ज्याने होत नाही. कोणता साधा चहा आपण म्हटलो किंवा चहाचा त्याग करू तर आमच्याकडनं साधा चहाचा सुद्धा त्याग होत नाही. तर इतर गोष्टींचा त्याग फार लांब आहे. ज्यावेळेस आम्ही खरोखर चहाचा त्याग करू त्यावेळेस आम्ही खरे साधक. आपली परीक्षा करायची असेल तर तेवढं करा जीवनामध्ये. तेवढ्या एखाद्या परीक्षेत जर आपण पास झालो तर म्हणायचं आता आध्यात्मिक मार्गावर आता पुढे निघालेलो आहोत आपण. तोच जर होत नसेल तर पुढचं फार लांबचं आहे बाकी सगळा त्याग. म्हणून ते जे काय मग ज्ञान आहे, वैराग्य आहे, ध्यान आहे, समाधी आहे, यांच्या पूर्वीच आहे. पहिल्या ह्याच्यातच ते सुरुवातच आहे आत्ताची त्यागाची. आणि म्हणून अशा प्रकारचं जे सुख अत्यंत आयासाने या सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होत नाही. म्हणून सांगितलं अत्यंत आयासाने या गोष्टी सगळ्या प्राप्त होत असतात परिणाम. आणि म्हणून अशा प्रकारे अत्यंत आयासपूर्वक संपादन करावे लागत असल्यामुळे विषाप्रमाणे दुःखात म्हणजे पहिल्यांदा अत्यंत हे कसं आहे सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या म्हणजे साधकाची प्राथमिक अवस्था माझी सांगितल्याप्रमाणे अत्यंत दुःखकारक. एवढं सहज ही गोष्ट सगळी नाही. आणि म्हणून विषाप्रमाणे दुःखात्मक असते. आणि परिणामी ज्ञान वैराग्यांच्या परिपक्व अवस्थेमध्ये परिपक्वतेमुळे झालेले सुख. आणि मग एकदा परिपक्व अवस्थेला तो गेला पहिल्यांदा सगळं कठीण आहे. आणि मग एकदा काय विषय येतो त्यांचा झाला नारायण किंवा शरीरात ज्याप्रमाणे इंद्रियांना ज्याप्रमाणे वळण लागलेलं आहे त्या अनुषंगाने मग काय मग नंतर एकदा त्या ह्याच्यामध्ये गेलं की मग काय करतो मग त्या परिणामी ज्ञान वैराग्याचे परिपक्व अवस्थेमध्ये काय होतो ते सुख अमृतपम होतं. हेच जे सुख त्या पूर्वी जे जरा अत्यंत विषमी होतं कठीण वाटत होतं आता त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर मागीले वळण काय इंद्रियां सगळं असं काहीतरी आहे त्या अनुषंगाने ते एकदा वळण लागलं इंद्रियांना कोणतं की परमेश्वराकडेच वळायचं की मग त्याला हे कठीण जात नाही. मग ते काय सगळं अमृत समान वाटतं त्याला अत्यंत त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होतो. ते सुख विद्वानांकडून सात्विक म्हटलेले आहे. आपली बुद्धी ती आत्मबुद्धीचा जो प्रसाद म्हणजे निर्मलता म्हणजे स्वच्छता जलाप्रमाणे स्वच्छता तो आत्मबुद्धी प्रसाद त्यापासून झालेले ते आत्मबुद्धी प्रसादन सुखोया. आत्मबुद्धी म्हणजे आत्मविषयका किंवा आत्म हे ज्याचे आलंबन आहे अशी बुद्धी हीच आत्मबुद्धी ज्या प्रसादाच्या आधिक्यामुळे झालेले सुख असा याचा झाला होता. आणि म्हणून अंतःकरणाच्या निर्मलतेमुळे किंवा सम्यक ज्ञानाच्या आधिक्यामुळे उत्पन्न झालेले झाल्या कारणाने ते सात्विक सुख होय. म्हणजे अशा प्रकारे जे याच्यामुळे आपल्याची जी बुद्धी आहे ही कशी होती ती आत्मबुद्धी प्रसादनम आत्मज्ञानाकडे केंद्रित होती. असं जे सुख आहे हे सात्विक दर्जात सांगितलं. मग राजसी विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राज संस्कृतम. बरोबर याच्या उलट पहिल्यांदा वाटतं की ठीक आहे चांगलं आहे बरं आहे विषय आणि इंद्रियांचा संयोग मला हे खायचं मला ते पाहिजे अशा प्रकारे अनेक प्रकारचे पंचविषय पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्यांचे असणारे हे सगळे विषय हे सगळे विषय पहिल्यांदा काय करतात विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून यत्तदग्रे मृतोपमम पहिल्यांदा बघा लक्षात पहिल्यांदा सगळं बरंच वाटतं त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर विषय आणि इंद्रियांचा संयोग झाल्यानंतर प्रथम पहिल्यांदा चांगलं वाटतं आणि नंतर परिणामे विषमिव नंतर वा छान वाटतंय गुलाबजाम सुंदर आहेत अहो दोनच खा म्हणतात पण नाही अतिशय चांगले लागले विषय आणि इंद्रियांचा संयोग. त्याच्यामुळं काय यत्तदग्रे किती सुंदर आहे म्हणून काय केलं 2 नाही ते 4 गुलाबजाम खाल्ले. अजून एकाने मित्रांनी 1 वाढला 5 झाले. अजून 2 मित्र आले त्यांनी 4 वाढले 8 अंडे झाले 16 15 20 गुलाबजाम झाले. वा अजून वाव करतोय अमृतोपमम. अशा प्रकारे काय भरपूर 20 21 22 25 पर्यंत गुलाबजाम खाल्ले. अजून आग्रहाने वाढला कोणी 26 गुलाबजाम खाल्ले. परिणामी विषमीव काय झाला परिणाम पोटामध्ये मग काय झालं व जेवणावरनं झालं सगळं हात बीत धुतला. आता काय झालं परिणामी विषमीव आता काही करता येईना पोट आता काय झालं जड झालं काही करता येईना. आता मग काय अत्यंत अस्वस्थता निर्माण झाली काय करू जीव घाबरा झाला. परिणामी विषमीव म्हणजे अशा प्रकारचं हे सगळं सुख आहे की जे पहिल्यांदा थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य राजसिक जे सुख आहे हे काय पहिल्यांदा बरं वाटतं पण नंतर दुःखाला घेऊन जातं. ते जे सुख आहे
ते राजसिक सांगितलं. सात्विक पहिल्यांदा जरी दुःख असलं तरी नंतर शेवट गोड. शेवट गोड झाला बरं माणसाचा. शेवटचा तो दिन म्हणतात गोड व्हावा. शेवटचा दिवस माणसाचा एकदा गोड झाला म्हणजे काय, साधनेची परिपक्व अवस्था आहे. शेवट गोड झाला पाहिजे आपण कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे अशा प्रकारे इथे सुद्धा काय झाला पाहिजे, शेवट जर गोड करायचा असेल तर मग सात्विक वृत्तीची साधना घेतली पाहिजे किंवा सात्विक जे ज्ञान आहे ते प्राप्त केलं पाहिजे. आणि राजसिक असेल तर शेवट काय होईल, दुःखामध्येच होईल. मग अशा प्रकारे विषयेंद्रिय संयोगात जायते यत् सुखम तत्सुखम यग अग्रे प्रथम क्षणे अमृतसमं परिणामे विषयव विय बलवीर्य रूप प्रज्ञा मेधा धन उत्साह हानि हेतुत्वात् अधर्मतज्ज तज्जनित नरकादि हेतुत्वाच्च परिणामे तदुपभोगे परिणामान्ते विषयेव तत्सुखं राजसंस्मृतम्. अशा प्रकारे काय म्हणतात, विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे सुख अगोदर अमृतासारखे आणि परिणामी विषासारखे आहे होत असते त्याचा अन्वय बल म्हणजे शरीर सामर्थ्य, वीर्य रूप बुद्धी धारण शक्ती धन धर्म उत्साह यांच्या हानीचे आणि व त्याचप्रमाणे अधर्म व त्यापासून प्राप्त होणारे नरक आदीचे फल यांच्या प्राप्तीचे कारण होत असल्यामुळे परिणामी म्हणजे विषयोपभोगाच्या समाप्तीखाली विषतुल्य ते सुखम राजसिक सुख या ठिकाणी. सात्विकच्या विरुद्ध राजसिक. आता तामसिक यदग्रेचानुवंदेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदारतम. जे सुख काय आहे, जे सुख आरंभी आणि अंती काय करतायत, यदग्रेच्या अनुबंधेच काय मध्ये आरंभी आणि अंती काय करत, सुखम मोहनम आत्मनः. म्हणजे काय करताय, आत्मनः मोहन म्हणजे आत्म्याला मोहात पाडणार, जे स्वस्वरूपापासून काय दूर घेऊन जाणार आहे असं जे आहे. नंतर कसं ते निद्रा आलस्य प्रमादोत्थम. निद्रा म्हणजे झोप, आलस्य आळस, प्रमाद म्हणजे बेसावतपणा यांच्यापासून उत्पन्न झालेले तंद्रा म्हणतो आपण ज्याला, तंद्रेमध्येच केलेलं निद्रा आलस्य. आळस्य अत्यंत करायचं म्हणून बोलणारा आहे. निद्रा आलस्य प्रमाद, पुन्हा पुन्हा सांगून चूक करणे, त्याच गोष्टीकडे पुन्हा पुन्हा जाणे, हे सगळ्यापासून जे निर्माण झालेले सुख आहे ते तामसिक दर्जाचं सुख आहे. अशा प्रकारे काय म्हणतात, यदग्रेज अनुबंधेच सानुत्तरकालेच सुखम मोहनम मोहकरम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्तम निद्राचालसं च प्रमादश्च तेभ्यः समुच्चिष्यते इति. निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहृतम. आरंभ आणि शेवटी म्हणजे समाप्तीच्या उत्तरकाली त्या सुखाचा उपभोग घेऊन झाल्यानंतर जे सुख काय करतात, आत्म्याला जीवाला मोहामध्ये मोह पाडणारे, मोह पाडणार म्हणजे काय, निद्रा आलस्य प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे आहे म्हणजे काय, स्वस्वरूपाच्या ज्ञानापासून त्याला दूर घेऊन जाणार आणि याच्यामध्ये ठेवणार. कायम झोपेमध्ये तरी राहील, आता केवळ कधी त्याला काही करायचं म्हटलं नको, आळशी मध्येच राहील आणि प्रमाद सांगितलं तरी पुन्हा पुन्हा त्यात चुका करत राहील. अशा प्रकारचं जे आहे तिथे ते काय, ते सगळं सुख जे आहे ते सगळं तामसिक दर्जाचं सुख त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इदानीं प्रकरण उपसंहार श्लोका, या सगळ्या प्रकरणाचा उपसंहार जे आहे आत्तापर्यंत सांगितलेला 18व्या श्लोका अध्याय जो आहे त्याचा उपसंहार आता या ठिकाणी आरंभ केला आणि उपसंहाराचा श्लोक या ठिकाणी सांगण्याचा 40व्या प्रयत्न केला. न तस्ति पृथिव्यां वादिक देवेषु वा पुनः सप्तम पृथ्वीजय मुक्तम यदेवी स्यात्. अशा प्रकारे 40व्या श्लोकामध्ये सांगून त्याचा उपसंहार या ठिकाणी आत्ता सांगितलेल्या सगळ्या ज्ञानाचा 40व्या श्लोकामध्ये उपसंहार केला. त्याचा विशेष आता उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्या रविवार असला तरी उद्या वर्ग होणार आहे. आपल्याला काही झालं तरी या 30-31 तारखेपर्यंत हे संपूर्ण गीता आपल्याला संपवायची. जून महिन्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही. त्यामुळे उद्या 40 आता राहिलेत, 50, 60, 70 म्हणजे 30-35 श्लोक आता आपल्याला मागे राहिलेले 72 श्लोक असतील. तर 72 श्लोकाच्या अनुषंगाने राहिलेले आता जे श्लोक आहेत 78 आहेत. 78 म्हणजे 40 आला, 40 आणि 40 अजून 40 श्लोक ते आपल्याला म्हणजे उद्या त्यामुळे पाठ घ्यायचा आहे. उद्या काय पाठाला सुट्टी मिळणार नाही. कुठल्या पर्यंत पुढच्या शनिवारपर्यंत आपल्याला 78 श्लोक पूर्ण करून गीतेचा जो आहे ही पूर्ण कृती आपल्याला या ठिकाणी करावयाची
आहे. त्यामुळे उद्या कोणी अनुपस्थित राहू नये. उद्या सर्वांनी वर्गाला उपस्थित राहायचं आहे.